सायकल वाटप हा उपक्रम केवळ विद्यार्थिनींच्या सोयीसाठी नसून पर्यावरण संरक्षणाची जनजागृती करण्याचा महत्त्वाचा संदेश देतो। भविष्यात अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वावलंबी बनवण्याचा महाविद्यालयाचा संकल्प आहे। त्यामुळे सायकल चालवा देश वाचवा असं आवाहन शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी केलं। तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात सायकल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात सायकल वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। पर्यावरण संवर्धन आणि स्वावलंबन या उद्देशानं मीनाक्षी पाटोळे आणि सानिका पाटोळे या विद्यार्थिनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते सायकली देण्यात आल्या। पर्यावरणाचा जागर करत विद्यार्थिनींनी सायकल चालवावी असं आवाहन डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी केलं। तर हे वाटप प्रातिनिधिक असून शहीद शिक्षण प्रसारक मंडळानं या वर्षभरामध्ये 100 विद्यार्थिनींना मोफत सायकल देण्याचा संकल्प केलाय। या उपक्रमाद्वारे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यास हातभार लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या विद्यार्थिनी महाविद्यालयाला सायकलवरून येतील। वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे। विद्यार्थिनींना सायकल मिळाल्यानं त्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सुटेल, तसंच पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याची सवय लागेल असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी काढले। कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या।